परभणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं आणि संविधानाचं जे विटंबना करण्याचं काम झालेलं आहे आणि परभणीमध्ये आता ज्या पद्धतीने तणाव आहे त्या ठिकाणी बौद्ध समाजाला जे टार्गेट केलं जात आहे ही गंभीर बाब आहे। खरं तर राज्यातलं सरकार जे भाजप आणि महायुतीचं सरकार आहे ते मलाईदार खात्यासाठी त्यांच्या मारामाऱ्या चाललेल्या आहेत। राज्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे संविधानाचं आणि त्यांची विटंबना केली जात आहे ही बाब गंभीर आहे। उज्ज्वल निकम आता भाजपचे नेते आहेत, त्यामुळे कायदेशीर बाब असेल तर कोर्टात आपण पाहू, पण महाराष्ट्रात असं झालं असेल तर या सगळ्या गोष्टीकडे लक्ष करण्याची गरज आहे आणि सरकार तुपाशी आणि महाराष्ट्राची जनता वाऱ्याशी। साधा मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही, सरकारला इतका काळ साधा मंत्रिमंडळ नेमता आला नाही। आता गेल्या 2 दिवसाच्या पहिलेच अधिवेशन झालं असून पुन्हा मारामाऱ्या चालू झाल्या आहेत आणि त्याच्यामुळेच ही आज परिस्थिती आहे। या परिस्थितीवर सरकार लक्ष घालावं ही भूमिका काँग्रेस पक्षाची आमची आहे। तर परभणीच्या घटनेत मुख्यमंत्री यांनी विशेष लक्ष घातलं पाहिजे। परभणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं आणि संविधानाचं जे विटंबना करण्याचं काम झालेलं आहे आणि परभणीमध्ये आता ज्या पद्धतीनं तणाव आहे आणि त्या ठिकाणी बौद्ध समाजाला जे टार्गेट केलं जाते आहे ही गंभीर बाब आहे। आणि खरं तर राज्यातलं सरकार जे भाजप आणि महायुतीचं सरकार आहे ते मलाईदार खात्यासाठी त्यांच्या मारामाऱ्या चाललेल्या आहेत। राज्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं आणि त्यांची विटंबना केली जाते आहे, या गोष्टी आज गंभीर आहेत। उज्ज्वल निकम आता भाजपचे नेते आहेत, त्यामुळे कायदेशीर बाब असेल तर कोर्टात आपण पाहू, पण महाराष्ट्र अस्थिर झालेला आहे। या सगळ्या गोष्टीकडे लक्ष करण्याची गरज आहे आणि सरकार तुपाशी आणि महाराष्ट्राची जनता वाऱ्याशी। साधा मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही, सरकारला इतका काळ साधा मंत्रिमंडळ साधा मुख्यमंत्री नेमता आला नाही। आता गेल्या 2 दिवसाच्या पहिले नेमलं, अधिवेशन झालं, अजून पुन्हा मारामाऱ्या चालू आहेत आणि त्याच्यामुळे ही जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर सरकारने लक्ष घालावं ही भूमिका काँग्रेस पक्षाची आमची आहे। असं महाराष्ट्रामध्ये कधीही नव्हतं झालं की एवढं पाशवी बहुमत मिळाल्यानंतरही सरकार बनवायला एवढा काळ लागला, हे गंभीर बाब आहे आणि म्हणून सरकारने विशेष करून या लक्षात घातलं पाहिजे। स्वतः मुख्यमंत्र्यांनी परभणीच्या घटनेमध्ये लक्ष घातलं पाहिजे, ही भूमिका आमची आहे। काँग्रेस खासदार आमच्या संपर्कात आहे असं विधान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे। यावर उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की ज्यांना संविधानच मान्य नाही, ज्याला लोकशाही मान्य नाही, मशीन मधून लोकांची मतं चोरतात आणि पार्श्व बहुमत घेतल्यानंतर आता निवडून आलेले खासदारांना विकत घेऊन ऑपरेशन कमळ करायचं का? लोकशाहीला विकत घ्यायची या मानसिकतेत भाजप आहे आणि त्याचा प्रत्यय आपल्याला येत आहे। मूळ प्रश्न आहे की ज्यांना संविधानच मान्य नाही, ज्याला लोकशाहीच मान्य नाही, अशा लोकांशी कोण चर्चा करणार? जे मशीन मधूनही लोकांची मतं चोरतात आणि पाशवी बहुमत घेतल्यानंतर आता निवडून आलेल्याही खासदारांना विकत घेऊन ऑपरेशन कमळ करायचा, भ्रष्टाचाराने सरकार बनवायची, लोकशाही विकत घ्यायची, या मानसिकतेतली भाजप आहे आणि त्याचा प्रत्यय आपल्याला येते आहे।